नमस्कार, रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी ताईसाठी आली आहे नवीन अपडेट। काय आहे सविस्तर माहिती पाहूया। तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। कोरोना संसर्ग झाल्याने अंगणवाडी मदतनीस मंगला पाटील यांचा मृत्यू झाला। प्रकल्प कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्या कुटुंबियांना विम्याची रक्कम मिळाली नाही। या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गुरुवार दिनांक 6 जून रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्यात येणार असल्याने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे। संघटनेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अंगणवाडी कर्मचारी यांनी काम करत होत्या। याची दखल घेत शासनाने या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना 50 लाख रुपये विमा कवच लागू केले होते। कोरोना काळात काम करत असताना पाचोरा प्रकल्पातील वरखेडी येथे मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या मंगला गणपत पाटील यांचा कोरोना संसर्ग होऊन मृत्यू झाला। त्यांचा विमा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर सादर केला असता त्यात काही त्रुटी निघाल्या। या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला बाल विकास विभागाने 16 जून 2023 रोजी प्रकल्प कार्यालयाला पत्र दिले आहे। परंतु प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी दिनेश पाटील आणि प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी जिजा राठोड यांच्या कामचुकार व हलगर्जीपणामुळे सदर त्रुटीची वर्षभरात ही पूर्तता झालेली नाही। परिणामी मंगल पाटील यांच्या वारसांना आजपर्यंत विमा रक्कम मिळाली नाही। पाचोरा प्रकल्पात नव्याने कामावर रुजू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची माहिती आजपर्यंत PFMS मध्ये अद्ययावत न केल्यामुळे सदर मदतनीस सुमारे वर्षभर मानधनापासून वंचित असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे।